तुम्ही छान ओरेटर आहात, पेंटर आहात, रायटर आहात, थिंकर आहात. मग राजनीतीमध्ये का आलात? राजनीती माझा मोठा भाऊ पोलिस डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. आमच्या गावाविषयी तुम्हाला माहितीच आहे. आमचं गाव हे असं आहे, की 2,000 लोक असं पॉप्युलेशन आहे. परंतु आमचं गाव फॅक्शन विलेज आहे. म्हणजे गावात आमच्या जे गुंड लोक या लोकांसोबत नेहमी मारामारी, मर्डर्स हे असं जरा बॅकग्राऊंड आहे. पप्पांचं सुद्धा मर्डर केसमध्ये कन्व्हिक्शन झालं होतं सेशन कोर्टामध्ये. त्यानंतर हायकोर्टात ते सुटले, ती वेगळी गोष्ट. चुकीची केस असं जरा माझ्या भावाला तेव्हा एका पोलिस ऑफिसरनी त्रास दिला व्हेन ही वॉज इन इंटरमिडिएट. जर हे गाव सुधारायचं असेल, तर यांना बाहेर काढावं लागेल. म्हणजे गावातनं. गावातले जे फॅक्शन, जे ग्रुप, जी फाईट, जे गाव पूर्ण, ज्यात 30-40 वर्ष कधी कोणी शांतपणे झोपलंच नाही. तर माझ्या मोठ्या भावाला काढून पोलिस डिपार्टमेंटला भरती केलं ॲज अ कॉन्स्टेबल. तेव्हा आमच्या कुटुंबाच्या हिशोबाने म्हणजे मोठे लँडलॉर्ड आहे. चांगली रेप्युटेड फॅमिली आहे. अरे, यांच्या कुटुंबातून एक जण पोलिस डिपार्टमेंटला जात आहे. तेही कॉन्स्टेबल जॉइन होत आहे. हे काय आहे? बरेच सारे दिवस नातेवाईकसुद्धा येत नव्हते, की "अरे, ही छोटी नोकरी करणं काय आहे या लोकांचं?" तर माझ्या भावाचं हे मत होतं, की या सर्वांना आता सरळ करायचं असेल, तर राजकारणात यावंच लागेल. राजकारणातूनच आता सर्व काही करू शकतो. तर माझ्या मोठ्या भावाने आम्हाला गावातून काढून जिथे तो जॉब करत होता, तिथेच शिकायला घेऊन गेला. कारण तेव्हा अ, जिथपर्यंत आमची केस चालू झाली नव्हती, खूप सारे नेता आमच्या घरी गावात यायचे, तर आमच्याच घरी यायचे. कुठेही जायची परवानगी नव्हती त्यांना. कोणीही वोट मागायला आलं तरी आमच्या घरी यायचे. कोणीही नेता आलं तरीही आमच्याच घरी यायचे. कधी पोलीस आले तरी आमच्या घरी यायचे. केस झाल्यानंतर, असं झाल्यानंतर लोकांनी येणंच बंद केलं होतं. खास करून नेता लोक. तर माझ्या भावाला वाटलं, की नेता आपणही बनू शकतो, का नाही? मलाही वाटलं, का नाही बनावं?